पाणी दूषित होतं. अच्छा ठीक आहे हा. तर आले की हे खरं खरं समज कोणता पुरुष आला नसबंदीसाठी तर तुम्ही आधी फॉर्म वगैरे साईन करून हो, घ्यायचं consent मागे sign जाऊन तुम्ही हसत असाल ना ते आता हसता आराम कोणा बिचारा पेशंट आला इमोशन घेऊन. आणि कोणी स्पर्म डोनेशन तुमच्या इकडे होतं? हो व्हायचं, पण आता ते बंद झाले ते का? जे असं सेक्टर का केलं तुम्ही? तो स्पर्म डोनेशनचे पेशंट आधी आमच्याकडे यायचे. IVFचं एक सेक्टर होतं. Sector? आय मीन IVFचं क्लिनिक होतं आमच्याकडे, बट नाव आता नाही येते. तेव्हा तू होतीस तिकडे कामाला? हो. हा मग काय प्रोसिजर असायची? सो पेशंट्स मोस्टली मॅरिड कपल्स येतात त्याच्यासाठी. हा. सो ते डॉक्टरशी विकी डोनर मध्ये तू मॅरिड नसायचा ना? पण आमच्याकडे मॅरिड येतात. सो मग ते कोणासाठी डोनेट करतात? त्यांच्या स्वतःच्या वाईफसाठी, डायरेक्ट त्यांच्या स्वतःच्या वाईफसाठी, किंवा म्हणजे जर काहीतरी प्रॉब्लेम असेल प्रेग्नन्सीमध्ये, होत नसेल नॅचरली. मग हा तर जमा करून ठेवता मग तुम्ही हो. फ्रीज मध्ये. हा. आणि त्याची मग कधीच कन्फ्युजन नाही होत त्याचा फ्रीज वेगळा असतो ना. की म्हणजे श्रीखंड समज एखाद्या डॉक्टरांना दही खायचं तो असा गेला. आमच्याकडे दहीचं फ्रीज वेगळं आणि स्पर्म्सचं फ्रीज वेगळं, एवढं श्रीमंत आहे आमचं अरे हा, हॉस्पिटल. joke होता. टीपीए ना, टीपीए काय? पेशंट्स. हा आमचं हॉस्पिटल इतकं श्रीमंत आहे की हा. दे कॅन अफोर्ड 2 फ्रीज. हा हा. टीपीए पेशंट्स. आपलं बोलणं झालं मगाशी. कधी बोलणं झालं आपलं? आता मगाशी तू म्हणाला ना TPA पेशंटला म्हणजे third लुटतात party? पैसा. हा हा. मग आहे आमच्याकडे तेवढा पैसा टू अफोर्ड 2 फ्रीज. एक मिनिट, तुला एवढं वाईट का वाटतंय हॉस्पिटलसाठी? तुला माहितीये ना हे जॉब टेम्पररी आहे. आय नो. उद्या तुला पण ते बोलतील की शीतल उलटी हो. हे की इकडं. ती आयशा उभी ना तिकडे. बस जॉबशी कधी प्रेम नको करूस, कारण जॉब तुला माहितीये ना उद्या जर तू जॉब सोडलास किंवा तरी तुला काढलं ते दुसरे शोधतील. पण आता माझ्या